आज माझी ना अचानकच धावपळ सुरू झाली. का ते तुम्हाला पुढं सांगतेच. दुपारी बाहेर आल्यानंतर बघते तर पूर्ण झाडं सुकून गेली होती. मग त्याला पाणी दिलं आणि बघितलं मोगऱ्याला ना कळ्या आल्या होत्या आणि तुळशीच्या मंजुळाही वाळल्या होत्या. मग त्या पण काढून घेतल्या. ऊन एवढं जास्त वाढलंय ना, झाडं काय माणसं वाळत घातली तरी सुकतील. मिस्टरांनी ना मंडईतून अशी देशी अंडी आणली होती. मग त्याचीच पोळी वर्धनला करून दिली. वर्धनला बाहेर बागेत खेळायला जाताना बघितलं तर झाडाचं उठून उभं राहिलं होतं. आता ना वर्धन बागेत खूप छान खेळायला आणि याला खेळायला घेऊन आल्यानंतर ना अचानकच माझ्या नंदुबाईंचा फोन आला, पोरगीला गाडीला बसवले, पटकन घ्यायला जा. मग काय सगळी खरी पळापळ चालू झाली. एकदाच तिला घेतलं तेव्हा माझा जीव भांड्यात पडला. मग तिला घेऊन ना डायरेक्ट पाणीपुरी खायला गेलो. मग हे झाल्यानंतर घरी जाऊन बॅगा ठेवल्या आणि पटकन पिशवी उचलून ना मंडईत निघालो. कारण 8 वाजले तरी अजून काहीच स्वयंपाकाचा पत्त्या नव्हता. मग पटपट भाज्या घेतल्या आणि घराच्या दिशेने निघालो. जाता जाताच रस्त्यात ना गणपती बाप्पांचं मंदिर आहे. म्हणलं चला आता आलोच आहे तर दर्शन घेऊन जाऊया. मग घरी पोहोचले आणि पटकन स्वयंपाकाला लागले आणि हे असं जेवण. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.